सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाईज, आजची व्हिडिओ PCM वाल्या मुलांसाठी खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहे. कारण की PCM ग्रुपची एक्झाम 2 मेपासून सुरू होते आणि तुमच्या एक्झामसाठी आता तुमच्याकडे खूप कमी दिवस राहिलेत. या कमी दिवसांमध्ये नक्की तुम्हाला काय अभ्यास करायचा आहे, कुठली स्ट्रॅटेजी तुम्हाला फॉलो करायची आहे, तर हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कारण की बरीच मुलं कन्फ्यूज आहेत की दादा ह्या कमी दिवसांमध्ये आम्ही काय अभ्यास करू, ह्या कमी दिवसांमध्ये आम्ही नक्की काय प्रिपेअर करू. कारण की बऱ्याच मुलांचं असं आहे की त्यांचं प्रिपेरेशन अजून नीट झालेलं नाही आहे. तर त्यामुळे नक्की काय करावं ह्या कमी दिवसांमध्ये, ज्याच्याने ते CETमध्ये एक चांगला स्कोअर करू शकतील. तर हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. तर प्लीज ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही अजूनपर्यंत ह्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लवकर लाईक करून घ्या. चला ह्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिले आहे तुमचे PYQs, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. आता प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स हे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. आता हे मी तुम्हाला काय बोलतोय, कारण की बघा, ज्या टायमाला मी आता ही व्हिडिओ बनवतोय त्या टायमाला PCB ग्रुपची एक्झाम सुरू आहेत आणि PCB ग्रुपचे ज्यांचे पण एक्झाम्स होते, ज्यांचे पण शिफ्ट वाईजचे एक्झाम्स होते, तर त्या मुलांना मी विचारलं की तुम्हाला नक्की कुठून क्वेश्चन्स आले होते. तर मोस्ट ऑफ दी मुलांचं हेच म्हणणं आहे की दादा आम्हाला PYQचे क्वेश्चन्स रिपीट झाले होते, PYQच्या टाईपचे क्वेश्चन्स आम्हाला आले होते. तर बरीच मुलं हेच बोलत आहेत. तर त्याच्यामुळे PYQs हे खूप इम्पॉर्टंट आहेत. फिजिक्समध्ये, केमिस्ट्रीमध्ये हे PYQs तुम्हाला रिपीट होत आहेत किंवा PYQच्या टाईपचे क्वेश्चन तुमचे रिपीट होत आहेत. तर त्याच्यामुळे तुम्ही PYQs करून जा. मॅथमॅटिक्ससाठी पण तुम्ही PYQs करून जा. आता दादा मी मॅथमॅटिक्सचे PYQs नक्की कुठून करू. सो बघा, मॅथमॅटिक्ससाठी रोहित फाळके सर तुमच्यासाठी मॅथमॅटिक्सचे PYQs सॉल्व करून घेतात. रोहित फाळके सरांचे कोड बीट्स म्हणून चॅनल आहे यूट्यूबवर. मे बी त्या सरांना तुम्ही MRF सर म्हणून पण ओळखत असाल. हे त्या चॅनलवरती तुमच्यासाठी लाईव्ह सेशन घेतात आणि त्या लाईव्ह सेशनमध्ये जेवढे पण मॅथमॅटिक्सचे PYQs आहेत, 2023चे जेवढे पण क्वेश्चन्स आहेत, जेवढे पण 2023चे एक्झाममध्ये आले होते, ते शिफ्ट वाईज PYQs तुमच्याकडनं सॉल्व करून घेतात, तुमच्याकडनं प्रॅक्टिस करून घेतात आणि ते तुम्हाला सांगतात की कुठल्या क्वेश्चनमध्ये कुठली ट्रिक यूज करायची आहे, कुठल्या क्वेश्चन तुम्हाला कसा सॉल्व करायचा आहे. तर त्यासाठी तुम्ही रोहित फाळके सरांचे यूट्यूब चॅनल फॉलो करू शकता. MRF सर कोडबीट म्हणून त्या चॅनलचं नाव आहे. पाहिजे तर त्या चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेन. ते चॅनल तुम्ही नक्की चेकआउट करा. जर तुम्हाला ह्या कमी दिवसांमध्ये मॅथमॅटिक्समध्ये चांगला स्कोअर करायचा असेल तर नक्की तुम्ही रोहित फाळके सरांचे यूट्यूब चॅनल फॉलो करा. जे पण सर तुम्हाला सांगतील ते जर तुम्ही फॉलो केलं तर नक्कीच तुमच्या मॅथमॅटिक्समध्ये स्कोअर तुमचा बूस्ट होऊ शकतो. तर त्यासाठी तुम्ही MRF सर कोडबीट हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करू शकता. त्या चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आता नेक्स्ट आहे तुमचे हाय वेटेज चॅप्टर्स. आता जेवढे पण तुमचे हाय वेटेज चॅप्टर्स आहेत ह्याला तुम्हाला पहिल्या प्रायोरिटीवर ठेवायचं आहे. कारण की बघा, जेवढे पण हाय वेटेज चॅप्टर्स आहेत ह्याच्यामधनं तुमच्या सीडच्या एक्झाममध्ये जास्त क्वेश्चन्स येत असतात. तर त्याच्यामुळे जर तुम्ही PYQची प्रॅक्टिस करत असाल तर जेवढं पण हाय वेटेज चॅप्टर्स आहेत तर ह्याची तुम्ही पहिले PYQची प्रॅक्टिस करून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या चॅप्टर्सला हात लावू शकता. आता जेवढे पण सब्जेक्ट आहेत फिजिक्समध्ये, केमिस्ट्रीमध्ये, मॅथमॅटिक्समध्ये, या प्रत्येक सब्जेक्टमध्ये असे ठराविक चॅप्टर्स आहेत ज्याच्यामधनं सारखे सीडच्या एक्झाममध्ये क्वेश्चन्स रिपीट होत असतात. मॅक्झिमम क्वेश्चन्स त्या प्रत्येक चॅप्टर्समध्ये येतात. तर त्याच्यामुळे त्या हाय वेटेज चॅप्टर्सचे तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. जेवढे पण PYQs आहेत त्या हाय वेटेज चॅप्टर्सचे हे तुम्हाला प्रॅक्टिस करून जायचं आहे. तरच तुम्ही CETच्या एक्झाममध्ये चांगला स्कोअर तुम्ही करू शकता. आता नेक्स्ट आहे डू एनी 2 सब्जेक्ट्स परफेक्टली. आता ज्या पण मुलांचा CETचा अभ्यास नीट झालेला नाही आहे, काय मुलं अजून प्रिपेअर नाही आहे CETच्या एक्झामसाठी, तर त्या मुलांसाठी मी रेकमेंड करेन की कुठलेही 2 सब्जेक्ट तुम्ही परफेक्टली करून जा. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुमच्याकडे 3 सब्जेक्ट्स आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स. हे तुमच्याकडे 3 सब्जेक्ट्स आहेत. या 3 सब्जेक्टमधले कुठल्याही 2 सब्जेक्टवर तुम्ही फोकस करा. जर तुम्ही कुठल्याही 2 सब्जेक्टवर फोकस केलात तर नक्कीच तुम्ही चांगले मार्क स्कोअर करू शकता. कारण की बघा, आता आपल्याकडे टाईम खूप कमी आहे. जर आपल्याकडे टाईम जास्त असता तर नक्कीच मी तुम्हाला सांगितलं असतं की तुम्ही 3ही सब्जेक्टवर फोकस करा. बट आता आपल्याकडे टाईम खूप लिमिटेड आहे, खूप कमी टाईम आहे. तर ह्या कमी टाईमामध्ये जर तुम्हाला चांगली प्रिपरेशन करायची असेल तर तुम्ही कुठल्याही 2 सब्जेक्टवर फोकस करा. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला रेकमेंड करतो की मॅथमॅटिक्सवर तुम्ही फोकस कराच. तुम्हाला कंपल्सरी आहे मॅथमॅटिक्सवर फोकस करणं. कारण की कसं आहे, मॅथमॅटिक्सला खूप जास्त मार्क आहे. 100 मार्क्सचा तुमचा पेपर असणार आहे मॅथमॅटिक्सचा. या 100 मार्क्समधले तुम्हाला जास्तीत जास्त मार्क तुम्हाला मॅथमॅटिक्समध्ये स्कोअर करायचे आहेत. कारण की प्रत्येक क्वेश्चनला 2-2 मार्क आहेत, तुम्हाला माहिती असेलच. तर त्याच्यामुळे मॅथमॅटिक्समध्ये आपल्याला चांगला स्कोअर करायचा आहे. त्यामुळे तुम्हाला मॅथमॅटिक्सवर फोकस करायला पाहिजेच. आता मॅथमॅटिक्ससोबत तुम्ही केमिस्ट्रीवर फोकस करू शकता किंवा तुम्ही फिजिक्सवर फोकस करू शकता. आता जर तुम्हाला केमिस्ट्रीचा सब्जेक्ट एकदम इझी जात असेल तर तुम्ही केमिस्ट्रीवर फोकस करू शकता. म्हणजे मॅथमॅटिक्स आणि केमिस्ट्री ह्या 2 सब्जेक्टवर तुम्ही फोकस करू शकता. या 2 सब्जेक्टची स्टडी तुम्ही परफेक्ट करू शकता. आता जर तुम्हाला केमिस्ट्री हार्ड जात असेल बट तुम्हाला फिजिक्स इझी जात असेल तर तुम्ही फिजिक्सवर फोकस करू शकता. म्हणजे मॅथमॅटिक्स प्लस फिजिक्स या 2 सब्जेक्टवर तुम्ही जर फोकस केलं
तर नक्कीच तुम्ही CETमध्ये चांगला स्कोर करू शकता. मॅक्झिमम तुम्ही 150 स्कोर तुम्ही करू शकता. जर तुम्ही 2 सब्जेक्टवर एकदम परफेक्टली फोकस केलं, त्याचं एकदम परफेक्टली स्टडी केलं, त्याचे PYQची प्रॅक्टिस तुम्ही नीट केली, तर नक्कीच तुम्ही मॅक्झिमम 150 तुम्ही स्कोर करू शकता. कारण की मॅथमॅटिक्स आहे तुमचा 100 मार्क्सचा आणि फिजिक्स आणि केमिस्ट्री, फिजिक्स 50 मार्क्सचा आहे आणि केमिस्ट्री 50 मार्क्सचा आहे. या 2 सब्जेक्टपैकी एका सब्जेक्टवर फोकस केलं, फिजिक्सवर फोकस केलं, तर मॅथमॅटिक्स प्लस फिजिक्स हे तुमचे 100 + 50 मिळून 150 मार्क तुम्ही स्कोर करू शकता. मॅक्झिमम 150 मार्क, मिनिमम तुम्ही 100+ स्कोर केलेत तरी पण तुमचे पर्सेंटाईल 90% जास्त येऊ शकतात. तर त्याच्यामुळे तुम्हाला एकच फोकस करायचं आहे, कुठल्याही 2 सब्जेक्ट्सवर तुम्हाला फोकस करायचा आहे, त्याची एकदम स्टडी एकदम परफेक्टली करून जायचं आहे, ज्याच्याने तुम्ही 100+ मार्क तुम्ही स्कोर करू शकता. सो आय होप तुम्हाला हे समजलेलं असेल. आता नेक्स्ट आहे तुमचे मॉक टेस्ट. आता मॉक टेस्ट देणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की मॉक टेस्ट देण्याने सगळ्यात पहिले आपला जो कॉन्फिडन्स आहे हा आपला इन्क्रीज होतो आणि आपले जे पण काही एक्झाम फिअर असतं, जे पण आपले अँक्झायटी असतात हे आपले कमी होतात. कारण की कसं असतं की जेव्हा आपण प्रिपरेशन करतो तेव्हा आपल्याला समजते आपल्याला हा क्वेश्चन असा सॉल्व्ह करायचा आहे, हा आपल्याला फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे, हे आपल्याला प्रिपरेशन करताना समजतं. बट आपल्या मनामध्ये एक अँक्झायटी असते की आपण जेव्हा एक्झाम द्यायला जाऊ तेव्हा मला हा फॉर्म्युला आठवेल की नाही, मला हे स्टेप्स आठवतील की नाही, हे मी बरोबर सॉल्व्ह करू शकेन की नाही, हे आपल्या मनामध्ये एक अँक्झायटी असते. आणि जर तुम्हाला ही अँक्झायटी दूर करायची असेल तर तुम्हाला मॉक टेस्ट देणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की जेव्हा आपण मॉक टेस्ट द्यायला बसतो तेव्हा आपल्याला समजतं की आपण हा फॉर्म्युला आपल्याला आठवतोय, हे स्टेप्स आपण परफेक्टली सॉल्व्ह करू शकतोय आणि हे समजून तुमचा कॉन्फिडन्स खूप इन्क्रीज होतो. तर त्याच्यामुळे मॉक टेस्ट देणं खूप इम्पॉर्टंट आहे. मॉक टेस्ट दिल्याने तुमचे जे पण की एक्झाम फिअर आहे, आपल्याला जे वाटतं ना की आपल्याला आठवेल की नाही, हे आपण सॉल्व्ह करू शकतो की नाही, तर हे आपलं सगळं एक्झाम फिअर आपल्याला कमी होतं आणि आपला कॉन्फिडन्स इन्क्रीज होतो. आणि जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस करत जाल मॉक टेस्टची तसं तसं तुमचा स्कोर इन्क्रीज होत जाईल. तर त्याच्यामुळे तुम्ही अजिबात घाबरू नका. जेव्हा तुम्ही मॉक टेस्ट द्यायला जाल, आपला स्कोर कमी येत असेल तर तुम्ही अजिबात घाबरू नका. तुम्ही प्रॅक्टिस करत राहा. जे पण तुम्ही मिस्टेक करताय हे तुम्ही ॲनालाइज करा, नक्की कुठे तुम्ही मिस्टेक करताय, तुम्ही काय चूक करताय आणि तीच चुकी तुम्हाला परत रिपीट नाही करायची. तर ह्याची तुम्ही प्रॅक्टिस करा. आणि जर तुम्ही ह्याची सगळ्याची प्रॅक्टिस केलीत तर नक्कीच तुमचा मॉक टेस्टचा स्कोर इम्प्रूव्ह होईलच. आणि त्यासोबत जेव्हा तुम्ही एक्झाम द्यायला जाल, एक्झाममध्ये पण तुम्ही चांगला स्कोर करू शकता आणि ह्याच्याने तुम्ही चांगले पर्सेंटेजसुद्धा आणू शकता. सो त्याच्यामुळे मॉक टेस्ट देणं खूप इम्पॉर्टंट आहे. आय होप हे पण तुम्हाला सगळं समजलेलं असेल. आता नेक्स्ट आहेत ॲनालाइज ऑल शिफ्ट क्वेश्चन्स. आता जी पण CETची तुमची एक्झाम होते, तुमची शिफ्ट वाईज एक्झाम्स होत आहेत, तर ते एक्झाममध्ये कुठले क्वेश्चन्स आले होते तर हे तुम्ही ॲनालाइज करा. तुम्हाला यूट्यूबवर बरेच सारे यूट्यूब चॅनल पण मिळतील ज्याच्यावरती ते तुम्हाला सांगतायत की कुठल्या शिफ्टला कुठला क्वेश्चन आला होता. किंवा जर तुमचा कुठलाही मित्र असेल ज्याची CETची एक्झाम झाली असेल, त्या मित्राला तुम्ही विचारा की तुमच्या CETच्या एक्झाममध्ये कुठले क्वेश्चन्स आले होते, कुठल्या टॉपिकवर जास्त क्वेश्चन्स आले होते, कुठल्या टॉपिकचा जास्त वेटेज आला होता. तर हे तुम्ही सगळं तुमच्या मित्राला विचारा. जे पण ते तुम्हाला क्वेश्चन्स सांगतील त्या क्वेश्चनची तुम्ही प्रॅक्टिस करून जा. कारण की आपण हे पण नोटीस करतो की जेवढं पण शिफ्ट आहेत त्या शिफ्टमधले काय काय क्वेश्चन तुमचे दुसऱ्या शिफ्टमध्ये पण रिपीट होत असतात. तर त्याच्यामुळे शिफ्ट वाईज क्वेश्चन तुम्हाला ॲनालाइज करणं खूप गरजेचं आहे. ह्याच्याने सगळ्यात पहिले तुम्हाला डिफिकल्टी लेवल पण कळते की नक्की कुठल्या डिफिकल्टी लेवलचे क्वेश्चन्स तुमच्या CETच्या एक्झामला येतात आणि नक्की कुठल्या कन्सेप्टचे क्वेश्चन्स येतात तर हे पण तुम्हाला समजतं. तर त्याच्यामुळे प्रत्येक शिफ्टचे क्वेश्चन्स आहेत हे तुम्हाला ॲनालाइज करायचे आहेत. हे तुम्ही ॲनालाइज केल्यावर तुम्हाला नक्की कॉन्फिडन्स येईल की नक्की कुठल्या टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला येऊ शकतो CETच्या एक्झामला, नक्की कुठली डिफिकल्टी लेवल असू शकते. तर हे तुम्ही सगळे ॲनालाइज करू शकता. सो आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. आता नेक्स्ट आहे डोंट कम्पेअर युअर सेल्फ विथ अदर्स. तुम्ही स्वतःला दुसऱ्यासोबत कम्पेअर नका करू. कारण की कसं आहे ना की बरेच सारे मुलं आहेत जे मित्राला विचारतात की अरे तुझा अभ्यास किती झाला आहे. मग तो मित्र बोलतो की माझा अभ्यास खूप झाला आहे, माझा हा पण टॉपिक झाला आहे, तो पण टॉपिक झाला आहे. आणि तुम्ही एका बाजूला असता की तुमचा अभ्यास नीट झालेला नाही आहे, तुम्हाला जे केलं आहे ते तुम्हाला आठवत नाही आहे किंवा तुमचा अभ्यास एकदम तुम्ही नीट प्रिपेअर नाही आहेत CETच्या एक्झामला. त्यानंतर तुम्ही डिप्रेस होता की यार माझ्या मित्राचा खूप अभ्यास झाला आहे, माझाच आता अभ्यास नाही झाला, मी आता CETच्या एक्झाममध्ये चांगला स्कोअर करू शकतो की नाही. हे असे बरेच मुलं आहेत ना स्वतःला कम्पेअर करून घेतात आणि ह्याच्यानंतर ते स्वतः डिप्रेशनमध्ये जातात की यार माझा CETचा अभ्यास आता मी करू नाही शकत, आता कमी दिवसांमध्ये नक्की मी काय अभ्यास करू, आता मी माझा अभ्यास होऊच नाही शकत. असे बरेच मुलं करतात. तर त्याच्यामुळे तुम्ही स्वतःला दुसऱ्यांसोबत कम्पेअर नका करू. कारण की जेवढं पण कम्पेअर करू नये दुसऱ्यासोबत तेवढं आपल्याला हे होईल की माझा अभ्यास एवढा नाही झाला आहे, त्याचा अभ्यास एवढा झाला आहे. मे बी तो समोरचा मित्र खोटं पण बोलत असेल की माझा एवढा अभ्यास झाला आहे, माझा हे झालं आहे, ते झालं आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही डिप्रेशनमध्ये जात असाल की यार त्याचा एवढा अभ्यास झाला आहे, माझा अजून काहीच अभ्यास नाही झाला. तर त्याच्यामुळे स्वतःला तुम्ही दुसऱ्यासोबत कम्पेअर नका करू. तुम्ही स्वतःला स्वतःशी कम्पेअर करा की काल मी एवढा अभ्यास केला, आज मला ह्याच्यापेक्षा जास्त अभ्यास करायचा आहे आणि मला हा टॉपिक कंप्लीट करायचाच आहे आणि मला CETमध्ये चांगला स्कोर करायचाच आहे.
हे तुम्ही स्वतःसोबत कंपेअर करा, पण स्वतःला दुसऱ्यासोबत कंपेअर करायला जाऊ नका. सो गाईज आय होप हे सगळं तुम्हाला समजलं असेल. जर तुम्हाला काही पण डाऊट्स असतील तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. आणि मॅथमॅटिक्ससाठी जर तुम्हाला मॅथमॅटिक्सच्या PYQची प्रॅक्टिस करायची असेल तर MRF सर कोडबीट हे तुम्ही यूट्यूब चॅनल फॉलो करू शकता. रोहित पालके सरांचं यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर ते परफेक्टली तुमची मॅथमॅटिक्सची प्रॅक्टिस करून घेत आहेत. जेवढे पण PYQs आहेत हे तुम्हाला सॉल्व करून दाखवत आहेत. तर नक्की ते यूट्यूब चॅनल तुम्ही फॉलो करा. तुमच्यासाठी लाईव्ह सेशन घेत आहेत. जर तुम्हाला लाईव्हमध्ये काय पण डाऊट विचारायचे आहेत हे तुम्ही त्यांच्या लाईव्ह चॅटमध्ये विचारू शकता. ते तुम्हाला नक्की रिप्लाय करतील आणि तुमचे डाऊट्स इथे सॉल्व करून देतील. सो गाईज आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलं आहे हे तुम्हाला समजलेलं असेल. जर तुम्हाला काही पण डाऊट्स असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. जर मला पर्सनली काही पण डाऊट्स विचारायचे असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर पण विचारू शकता. इंस्टाग्रामची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाईज दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.